तुमचं त्या आवाजाची कनेक्टिव्हिटी झालेली असते. एक्सप्रेस हायवेवरती देखील अनेक वेळा वाहन चालक त्या टायर आणि एक्सिलेटरच्या आवाजावरती कनेक्ट होतो आणि त्याला कधी गुंगी लागते हे त्याचं देखील लक्षात येत नाही. याचा विशेष परिणाम तुम्हाला समृद्धी महामार्गावरती देखील पाहायला मिळेल. त्यामुळे समृद्धी महामार्गावरती तुमची सतर्कता या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेपेक्षा जास्त हवी, कारण त्या ठिकाणी मधल्या पॅचमध्ये टोल देखील नाही. टोल आल्यामुळे काय होतं, परत गाडी तो ब्रेक करतो, थोडा सतर्क होतो, मग गाडी स्लो झाल्यामुळे मालक उठतो, मग मालक म्हणतो चलणार आहे, तुला कंटाळा आला असेल चल चहा घेऊ. इथे ती सोय आहे, त्या बाजूला ती सोय देखील नाही. त्यामुळे तो ड्रायव्हर अंतर कापण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी देखील मोठे भीषण अपघात आपल्याला पाहायला मिळतील. तिथल्या सोयी सुविधा देखील वेगवेगळ्या आहेत, त्याचा अभ्यास करूनच तुम्ही गेलं पाहिजे. रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत. दिवसा देखील तुम्ही प्रवास करत असाल तर खूप लांब पेट्रोल पंप आहे. ठाण्याच्या वगैरे लहान मुलं जर तुमच्या बरोबर असतील तर त्या वस्तू देखील तुम्ही सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. या सर्व माहितीसाठी तुम्ही अनेक वेळा ज्या दिशेला प्रवासाला निघालेला आहात, गुगलवरती 5 मिनिटं लागतात. तुमच्या गावामध्ये आल्यानंतर मी इथे चहा पिता पिता ह्या तुमच्या 3 बातम्या काढल्या, तर तुम्ही पण ह्या बातम्या काढू शकता की मी समजा आता गणपतीपुळेला जाणार आहे तर त्या रस्त्यावरचा प्रवास नेमका कसा आहे. मला कराडच्या पुढच्या बाजूने गणपतीपुळेला जाणं सोपं आहे की कोकणातला रस्ता आता सुखकर झालेला आहे की त्या ठिकाणी तशा प्रकारे जाणं सोपं आहे. बघा,